मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पैसे कहाँ से लाओगे इतने हॉस्पिटल करने? जितना है सब लगा देंगे, खत्म। और किसी को अगर डोनेट करना होता? अभी तक तो किसी ने किया नहीं, एक भी रुपए। हॉस्पिटल की मशीनें इतनी महंगी महंगी आती, आप रेडिएशन की एक मशीन 42 करोड़ की है और किसी ने 1 रुपया नहीं दिया है। और इतनी महंगी महंगी मशीनें हैं, आप बिलीव नहीं कीजिएगा। जैसे हम किसी को कैंसर पता करना है तो पेट सीटी कराएंगे, तो उसके लिए एक पेट सीटी मशीन है 16 करोड़ की। तो इतने क्यों करना है, इतनी दिक्कत? एक्चुअल क्या है ना कि जब कोई गरीब इंसान का इलाज हो जाता है ना, बड़ा खुश हो जाता है। मतलब उसके चेहरे पे जो स्माइल आती है ना, उसको ये लगता है कि मतलब हमारा और कहीं, मतलब इतना पैसे में कहाँ करेंगे। जेव्हा जेव्हा आपल्या देशात किंवा समाजात एखादी व्यक्ती सिस्टीमच्या बाहेर जाऊन लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करते, तेव्हा काही लोक तिला सपोर्ट करण्याऐवजी तिचे पाय ओढायला सुरुवात करतात. हो, लाखो गरीब मुलांना, लोकांना अगदी मोफत किंवा स्वस्त शिक्षण आणि त्यांचा इलाज करणारे खान सर यांना सुद्धा सोशल मीडियावर खान सर ते फैजल खान म्हणून दाखवले जातात. ज्या माणसाने आपली अख्खी ओळख आणि पर्सनल ब्रँड मुलांच्या भविष्यासाठी पणाला लावला, त्याच्या कामावर नाही तर त्याच्या नावावरून कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट केल्या गेल्या. याला म्हणतात सिस्टीम पॅराडॉक्स. तुम्ही जर वर्षानुवर्ष एकाच जागी बसून शांतपणे काम करत असाल तर कोणाला काहीच अडचण नसते. पण जेव्हा तुम्ही स्वतःची फेस व्हॅल्यू बनवून समाजात एक मोठा इम्पॅक्ट क्रिएट करायला लागता, तेव्हा काही घटकांना ती गोष्ट अजिबात पचत नाही. जर तुम्हाला गर्दीतून बाहेर पडून काहीतरी मोठं करायचं असेल तर या क्रिटिसिझमसाठी नेहमी तयार राहा. कारण डाऊट नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतला जातो, कोळशावर नाही. बघा, अशा चांगल्या लिडर्सला ट्रोल करण्याऐवजी त्यांच्या कष्टाचा आदर करायला हवा.